स्वागत आहे दादिका किचन मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज मी नवी रेसिपी बनवणार आहे मलाई सीख बिर्याणी. त्यासाठी 1 किलो चिकन मी क्रश करून घेतले, 2 मोठे कांदे बारीक चॉप करून घेतले, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, मीठ, मिरी पावडर आणि धना पावडर, परत ब्रेड क्रप आणि कोथिंबीर. आता आपण सर्व मसाले एक एक करून या चिकन मध्ये टाकूया. कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट आणि सर्व पावडर मसाले. कोथिंबीर, ब्रेड क्रम्स. आता हे आपण हाताने चांगले मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण ह्या प्रकारे स्टिक तयार करून घेऊ. आपल्याकडे चूल नसल्यामुळे शेगडीवर खूप छान येतात, ते भाजून घ्यावं लागतात, पण आता आपण त्याचे फ्राय करून घेऊ. या पद्धतीने आपण सगळे रोल असे फ्राय करून घेऊया. आपले सर्व सीख तळून झालेत, हे बाजूला ठेवूया. आता बिर्याणीसाठी आपण मसाला तयार करूया. प्रथम आपण गरम मसाला टाकूया, त्यानंतर त्याच्यात कांदा टाकूया. कांदा परतून घ्यायचा, थोडा लाल आपण गरम मसाल्यात दालचिनी, फूल, वेलची आणि मिरी, लवंग एवढे खडे मसाले घेऊन एक तेजपत्ता घेऊन आपण त्यात ऍड केला. कांदा लाल होतोपर्यंत बाकी मसाले दाखवते मी. आलं लसूण, काजू, मीठ, हळद, धना पावडर, मिक्स मसाला, म्हणजे यात सर्व असतो. गरम मसाला, धने, मिरची एवढं सगळं असतं मिक्स मसाला हा. नंतर फ्रेश अमूलची क्रीम घेतली आपण 1 पॉकेट. नंतर पाव किलो दही घेतलंय. त्यानंतर कोथिंबीर आपल्याकडे आवडीनुसार. पुदिना पण टाकतात, पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी पुदिना काही टाकलेला नाही. कांदा अशा प्रकारे ब्राऊन झाला पाहिजे. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, काजू, आणि हे सर्व सुके मसाले त्यात ऍड करायचे. थोडंसं परतून घ्यायचं. एवढं परतल्यानंतर आता याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया आपण. तांदूळ शिजून घ्यायचे. तर मी अर्धा तास तांदूळ भिजत ठेवले होते. आता त्यासाठी आपल्याला आधण ठेवलं आणि त्याच्यात 1 तेजपत्ता, थोडा शहाजिरी, 1 लवंग, 1 इलायची, 2-3 मिऱ्या आणि लवंग एवढं टाकलं. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला वाटेल तसं, आणि थोडंसं तेलही टाकायचं. आपण जो मसाला केला होता ना, त्याची पेस्ट ह्या पद्धतीने करून घ्यायची. आता तिला आपण आहे ना तेलामध्ये परतून घेऊया. त्यासाठी प्रथम तेल टाकूया. 2 चमचे तेल टाकूया. त्यात तेल गरम झालंय. आता त्यात आपण हा वाटलेला मसाला टाकूया. थोडं तेल सुटायला लागले की
मग आपण याच्यात दही ऍड करूया. अजून याला थोडस बाकी आहे तेल सुटायला. याचं आता तेल सुटायला लागलं. त्यात आपण दही टाकूया. 1 मोठा चमचा दही टाकूया. दही टाकून मिक्स करूया. आता आपण क्रीम टाकूया. त्यानंतर कोथिंबीर टाकूया. आता थोडे शिजेपर्यंत आपण आपल्या तांदळाकडे पाहूया. पाण्याला बऱ्यापैकी उकळी आली आहे. त्यात आपण तांदूळ टाकूया. दम वरती देऊया. आधी देशी गावरान तूप टाकायचंय. पूर्ण त्याचं तळ आहे ना 2-3 चमचे टाकायचं. पूर्ण तळाला तो देशी घी लागलं पाहिजे. त्यानंतर थोडा तांदूळ टाकूया. नंतर आपण केलेला हा मसाला टाकूया. तर हा मसाला आपण चांगला असा पसरून घ्यायचा. त्यावरती आपण सीख एक एक करून ठेवूया असे या पद्धतीने. नंतर मी 2-3 कांदे तळून अशा कडक ह्या पद्धतीने करून घेतले होते. तो बरिस्ता याच्यावरती असा पसरून घ्यायचा. परत तांदळाची लेयर द्यायची आपण. परत त्या पद्धतीने हा मसाला पसरून घ्यायचा. परत त्याच्यावरती आपण सीग लावून घेऊया. त्यावरती परत हा कांदा टाकूया. मग उरलेला तांदूळ सगळा त्याच्यावरती पसरून घ्यायचा. वरती परत थोडा कांदा आणि 1 कप दूध. त्यानंतर आपल्याला दमला द्यायची. त्यासाठी हे असं ताट ठेवायचं. त्याच्यावरती हा कपडा ठेवायचा आणि हे असं उचलून घेऊन असं ठेवायचं. पॅक करायचं. मग आणि 10 मिनिटं मंद आचेवरती ठेवायचं. तयार आहे आपली सीख मलाई बिर्याणी. या जेवण करायला सर्वांनी.